अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तारक मंत्र अतिशय प्रभावी हा तारक मंत्र जो कधीही ऐकला तर तुम्ही कितीही अडचणीत असो, संकटात असो, शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट असो, जेव्हा तारक मंत्र ऐकतो तेव्हा किती भारी वाटतं. माणसात एक एनर्जी जागृत होते, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज हेच तारक मंत्राचं पठण योग्य रीतीने पठण करून ह्या तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं आणि ते आपण रोज ग्रहण करू शकता, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सगळ्यात आधी प्रत्येक स्वामी भक्ताला तारक मंत्र काय आहे हे माहिती आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. पण अगदी तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट असेल, कोणी आजारी असेल, अगदी व्यसनी माणूस असेल किंवा तापट हट्टीपणा असेल, कोणाचा आजारपण आहे, दीर्घकाळ तो आजाराने व्याकुळ आहे, तरी सुद्धा त्याला तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ देऊ शकता. तारक मंत्राचं तीर्थ अभिमांत्रित करायचं असतं. तुम्ही जर काही गोष्टी शिकत असाल किंवा काही व्हिडिओ ऐकत असाल तर आपण नेहमी ऐकतो की पाण्यामध्ये समोरच्याला खेचून घेण्याची खूप जास्त क्षमता असते. आपण कधी समुद्राच्या ठिकाणी गेलं किंवा विहिरीच्या ठिकाणी गेलं तर आपण सगळेजण म्हणतात बाबा लांब राहा, कारण आपल्याला जेवढी पाण्याची ओढ लागते ना त्या पाण्याला डबल आपली ओढ लागते. आपण चुकून जरी म्हटले बाबा जाऊ नको बरं का बुडशील, तर हा शब्द सुद्धा म्हणजे हे जी वाक्य जरी आपण उच्चारले तरी त्या पाण्याला आपली आस लागते. आणि आपल्याला हे पाणी म्हणजे आपल्या ह्या पृथ्वीवर आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. आणि पाणी हे चालतं बोलतं आहे की ज्याच्यावर तुम्ही अभिमांत्रित करून तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकता. पण आता ते आपल्या चांगल्या गोष्टींसाठी करायचं आहे. मग काय करायचं, तुम्ही ग्लास घेऊ शकता. आता खरं तर तारक मंत्राचं तीर्थपट म्हणजे आपण जेव्हा तारक मंत्राचं तीर्थ बनवतो तर आत्ताच्या काळी जर तुम्ही कुठल्याही ब्रँडची अगरबत्ती घ्या तर बांबुलेस अगरबत्ती आपण जरी म्हटलं तरी ती असते का असं माहिती नाही. आणि मग ते आपण जेव्हा ते रक्षा घेतो किंवा ती सगळी रक्षा आपण शरीरामध्ये घेणार तर त्याच्यामुळे आपल्याला पण थोडंफार ते हानिकारक असतं. मग आता कसं करायचं, प्रत्येकाच्या घरात महाराजांचा फोटो मूर्ती असेल. बघा, तुम्हाला जर तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं असेल, बऱ्याच कमेंट्स की ताई माझा मुलगा हट्टी आहे, ऐकत नाही, नवरा व्यसनी आहे, ऐकत नाही. तुम्ही ही सेवा करून बघा, 41 दिवस तुम्ही जर ही सेवा केली तर अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते. महाराजांच्या समोर तुम्ही बसा. बघा, आपण जेव्हा असं तारक मंत्र चालता बोलता उठता बसता कधीही म्हणू शकतो. आणि बघा, निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, हे 2 वाक्य किती आपल्याला ताकद देऊन जातो की निशंक हो निर्भय हो म्हणारे. आपण आपल्या मनाला सांगतो काळजी नको करू, घाबरू नको, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. महाराजांचं पाठीशी आपल्याला बळ आहे, महाराज आपल्या पाठीशी आहे, सगळं काही चांगलं होणार. आणि अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, ज्यांना हाक मारतात किंवा ज्यांना स्मरण करताच ते आपल्याला साथ देतात तेच महाराज आहे आणि ते नक्कीच आपल्या पाठीशी आहेत. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि अशक्य ही शक्य महाराज करतीलच. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ही तारक मंत्र कसं पठण करावं. तर तुम्ही अगदी संकल्पयुक्त करू शकता. तुम्ही बघा, आपण जाताना बोलताना किंवा काही काम करत असताना तारक मंत्र ऐकत असतो. युट्यूबला लावून दिलं की आपली कामं सुरू होतात. पण घरात तुम्हाला कसं पठण करायचं असेल तर महाराजांच्या समोर बसावं. आता तुम्ही एक तांब्याचा, काचेचा किंवा स्टीलचा, कुठल्याही धातूचा तुम्ही पाणी घ्या, पाणी भरून घ्या. हे पाणी वाया जाता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. तुम्ही फुलपात्र घेतलं, वाटी घेतली, पण ग्लास घेतला की चांगली. तर हा देवासमोर महाराजांच्या समोर ठेवायचा. ज्या काही अडचणी आहे सांगायचं की महाराज माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या. अगदी तुम्ही नारळखडी साखर केंद्रात घेऊन गेलात तरी हरकत नाही. मग तुमची इच्छा असेल. आणि मुलांच्या बाबतीत नवरा व्यसनी आहे, बाहेरचा नाद आहे, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई बाहेरचा नाद आहे किंवा परस्त्रीच्या तो म्हणतो ना की परस्त्रीच्या मागे लागला आहे, तर काहीतरी उपाय सांगा. तर मला अशा त्या स्त्रीला साष्टांग दंडवत घालायचं वाटतं. एवढ्या अडचणीत पण तुम्ही सेवा करता आणि तो परत येईल याची तुम्ही अपेक्षा करता. आणि होतं, हे जे काही मन भरकटलेलं असतं इकडे तिकडे, बरोबर ते येतातच आपल्याकडे. आणि आपल्यालाही आपला संसार टिकवायचा असतो म्हणून ह्या गोष्टी आपण करतच असतो. तर या ग्लासामध्ये पाणी स्वच्छ घ्यायचं. ग्लासही स्वच्छ धुवायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. अगदी तुम्ही फुलपात्र असतं तर आमच्याकडे फुलपात्र म्हणतात. फुलपात्र माहिती असेल ना, असं सरळ असतं, याच्या साईजचं असतं पण एवढंसं छोटंसं, त्याला आमच्याकडे फुलपात्र म्हणतात. ते पण तुम्ही घेऊ शकता. स्टीलचं, पितळी, कुठल्या पण धातूचं घ्या. पाणी ठेवलं की त्याच्यावर हात ठेवायचा, उजवा हात. आता हा माझा उजवाच हात आहे, मला फ्रंट कॅमेरामुळे तो डावा वाटत आहे पण हा माझा उजवाच हात आहे. हा असा ठेवायचा. हे ठेवल्यावर
11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता 1 वेळा म्हटलं तर चालेल का, 5 वेळा म्हटलं तर चालेल का, किंवा 7 वेळा म्हटलं तर चालेल का? बघा, जेवढी जास्त सेवा करतो तेवढं ते पाणी जास्त अभिमांत्रिक होतं. म्हणून 11 वेळास आणि प्रॉपर, नाहीतर आपला स्पीड तर आपल्याला माहित आहे की बा निशंक हो, निर्भय हो म्हणणारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, असं नाहीये. एकदम व्यवस्थित सुरात, व्यवस्थित, कारण एकदा 11 वेळा म्हणायचं आहे, मग काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणण्यात अर्थ नाही. प्रॉपर तुमचा जो सूर आहे, जो तुमचा स्पीड आहे, त्याच स्पीडमध्ये म्हणावं. आता प्रत्येकाचा स्पीड छोटा मोठा असतो, पण इतकं पण जोरात आणि फास्ट म्हणू नका की ते काही करणार पण नाही. म्हणून व्यवस्थित, अगदी 2-3 मिनिटं एक्स्ट्रा गेले वाचायला तरी हरकत नाही. पण सेवा करत असताना तुमचं उच्चार चुकला तर देव तुम्हाला शिक्षा देत नाही. तुमचा स्पीडच एवढा असतो घोड्यासारखा फास्ट, तर काय होणार आहे? म्हणून वाचन करत असताना, कुठलंही तुमचं पारायण असो, मंत्र स्तोत्र पठण करत असताना व्यवस्थित म्हणा, व्यवस्थित करा. म्हणून मग तारक मंत्राचा स्पीड तुमच्या लेवलने घ्या, पण खूप जोरात, खूप फास्ट म्हणू नका. तर हेच. आणि सेवा करत असताना आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल नाही याची काळजी घ्या. मनातल्या मनात सेवा करायची नाही. मला आता समजा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, मला माझं ऐकू येतंय ना, एवढ्या लेवलने आपल्याला वाचायचं आहे. तर हात ठेवल्यावर 11 वेळा तारक मंत्र म्हणावं. तारक मंत्र म्हटल्यावर त्या पाण्याकडे बघावं. आता समजा माझा नवरा दारू पितो, तर माझा नवऱ्याचं दारू पिणं आता बंद झालं आहे, प्रेझेंट टेन्स, बंद झालं आहे. किंवा माझा मुलगा आता चिडचिड करत नाही, माझं सगळं ऐकतो, असं तुम्ही करू शकता. तर म्हणजे तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता. हे तीर्थ ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात त्याला तुम्ही सगळं प्यायला द्यायचं, थोडंही वाया जाता कामा नाही, कारण हे अभिमांत्रित केलेलं पाणी आहे. आता एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी जर तुम्ही करत असाल तर सगळं त्याला द्या. पण नाही, माझं सगळं चांगलं आहे, माझ्या घरात जर काही दोष असेल, घरात कटकटी भांडण होत आहे, मग काय करायचं? हे पाणी जर तुम्ही महाराजांना सांगायचं काय असेल ते तुमच्या इच्छा मनातल्या सांगायच्या. आता हे अभिमांत्रित केलेलं पाणी मग अर्ध तुम्ही काढून घ्या, ते तुम्ही घरच्यांना द्या सगळ्यांना पिण्यासाठी. आणि जे उर्वरित पाणी आहे त्याच्याकडे बघायचं की माझ्या घरातला सगळा वास्तुदोष, माझ्या घरातली कटकट कायमची कमी झाली आहे, असं त्या पाण्याकडे बघून म्हणायचं. आणि घरात थोडं थोडं शिंपडायचं. या पद्धतीने एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या वैयक्तिक व्यक्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर सगळं पाणी त्याला द्या. ताई, आमचा नवरा पाणी पित नाही, किंवा जर त्याला कळालं, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की ताई, जर त्यांना कळालं ना मी सेवा करते, ते पाणीच पिणार नाही. मला एक सांगा, रोज पाणी आण ग असं करतो की नाही नवरा, मग त्याचं तेच पाणी द्यायचं त्याला, काय एवढं? आता काय होतं ना, जेव्हा आपण अगरबत्ती, धूप लावतो, अंगारा लावतो महाराजांचा, किंवा आपण अक्कलकोटला गेल्यावर आपल्याकडे रक्षा येतेच, किंवा अगदी आपण घरातही अंगारा लावतो, तर चिमूटभर अंगारा, अगदी एवढाचा बरं का. तुम्हाला सांगू का, आजकालच्या अगरबत्त्या, आता तुम्ही तुमच्याकडच्या वापरता किंवा माझ्याकडच्या वापरता, मस्त वास येतो, पण त्या हानिकारक आहे का, त्या चांगल्या आहे का, हे आधी बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी चिमूटभर रक्षा टाकायची महाराजांची त्या पाण्यामध्ये, आणि ते एवढ्याही खूप जास्त टाकू नका की त्यांना कळलं की हिने काहीतरी केलं आहे. छोटीशी कमी रक्षा. आणि आता कुठल्या ब्रँडची अगरबत्ती वापरायची ते प्रत्येकावर आहे, पण बांबुलेस अगरबत्ती असेल तुमच्याकडे तर ती चांगली असते. आता ती अजूनही माझ्याकडे नाही आहे, म्हणून मग मी काय करते, जेव्हा स्वामीचं आजारपण असेल किंवा मला वाटलं की काहीतरी अशी कटकट होती घरात, टचूड असं कधी झालं नाही, बट स्टील मी जेव्हा आपण कालभैरवाष्टकमची सेवा मी करते ना, तेव्हा मग जी काही आपल्या घरातली जी रक्षा आहे ती टाकते. पण मग स्वामी, आरोही किंवा मिस्टर असेल तर त्यांना जो अक्कलकोटचा अंगारा आहे ना, जो माझ्याकडे आहे तो मी देते. तर तिकडनं आला आहे, मग काय टेन्शन नाही, काय होईल ते महाराज पाहून घेते. तर पण ते पण लहान पोरांना अगदी थोडंसं, मी तुम्हाला सांगते, 1-2 कण एवढं तुम्हाला टाकायचं आहे. इथे सुद्धा 1-2 कणच तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने आता मासिक धर्म आला तर ती 4-5 दिवस ती सेवा थांबवायची, नंतर कंटिन्यू करायची. सेवा कोणीही करू शकतं, केव्हाही करू शकतो, पण सेवेचा एक टाईम असावा. नाहीतर मग आज सकाळी, उद्या रात्री, परवा मग दुपारी, असं नाही, एक टाईम असावा. त्या पद्धतीने तुम्ही ती सेवा करू शकता. तारक मंत्र हे खूप मोठा आणि खूप प्रभावी मंत्र आहे. प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे, पण योग्य पद्धतीने जर तुम्ही तारक मंत्राचं पठण केलं तर तुमचे खूप जास्त प्रमाणात दुःख कमी होण्यास मदत होईल. नक्कीच महाराज करतातच. एवढंच आहे की वेळ आल्याशिवाय कोणाला कधी काही भेटलेलं नाही आहे. तर तारक मंत्राचं तीर्थ तुम्हीही पठण करावं. जर तुमच्या घरात जर काही अडचणी असेल, जर काही हा त्रास असेल, किंवा अगदी जवळपासच्या लोकांना हा त्रास असेल, तर त्यांना नक्की सांगावं की बाबा तू तारक मंत्राचं पठण या पद्धतीने केलं पाणी घेऊन, आणि जर ते तीर्थ, तारक मंत्राचं तीर्थ जर तो तुझ्या लेकरांना, मुलांना दिलं तर नक्कीच तुला छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि करता करविता महाराज तुम्ही, आणि मी फक्त निमित्त मात्र. असो, तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.
आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.